मॅच ऑन. पहिला बॉल, पहिलाच बॉल, संधी होती आणि संधीचं सोनं करू शकले नाही. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन होतं. संधी होती परंतु संधीचं सोनं करू शकले नाही आणि इथे पहिल्या बॉलवरती सिंगल एकवडली गेली आहे. सिंगलच्या मदतीने सुरुवात मात्र झालेली आहे. वाईट बॉलचा कॉल आलाय. पहिल्या बॉलवरती सिंगल, तदनंतर वाईट बॉल, म्हणजे आता 2 धावा फलकावरती लागले गेले आहेत. पुढचा बॉल क्लोज कॉल होता. एक सिंगल मिळेल. पाचची लिडिंग इज 3 धावा फलकावरती. षटक क्रमांक पहिला ऑन गोईंग आहे. ओव्हर नंबर 1. तुषार चौलकर वर्सेस गौरव बोरकर. हे बॅटल फार चांगलं पाहायला मिळेल. ब्लॉक बास्टर बॅटल मी तर म्हणेन या संपूर्ण स्पर्धेतील. परंतु समोर आता सामित एक चांगला खेळाडू आहे. युवा उभरता सितारा. यावेळेस देखील लेट कट केले आहे परंतु इथं देखील सिंगल मिळेल. सिंगलने इथे खातं अकाउंट ओपन करतात दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये, कारण की तुषारची चांगल्या पद्धतीने ओव्हर घेऊन काढायची त्यांना देखील माहिती आहे. पुढचा बॉल पुढे येऊन खेळलेत आणि इकडे अजून एक सिंगल तुम्हाला पाहायला मिळतोय. धावफलक आपण पाहतो जाऊन पोहोचेल 5 या धावसंख्येवरती. 5 ऑन ए बोर्ड. शेवटचा बॉल आहे. अखेर गेंद शेष. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. शेवटचा बॉल होता परंतु इथे देखील एक सिंगल आली आहे. बॅक टू बॅक सिंगल येतात म्हणजे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय आणि 6 धावा धावफलकावरती आहेत. धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं. रियान बॉलिंग मार्कवरती आलेत. आमंत्रित करण्यात आलं रियानला ओव्हर नंबर 2 साठी. कोण जिंकेल, कोण जाईल नेक्स्ट सेमीफायनल मध्ये. एक सेमीफायनल मध्ये एका संघाने तर नक्कीच प्रवेश केलाय. सोमजाई वॉरियर्स या संघाने आपलं नाव नक्कीच तिथे कोरलंय सेमीफायनल 2 मध्ये, परंतु सिद्धार्थ तिथे कॅप्टन होते आणि इन ऍक्शन मध्ये आता सध्याच्या घडीला MJ फायटर्स या संघातून खेळतोय. पुढचा बॉल परंतु फिल्डिंग चांगली. श्रेयस होते तिथे. चांगली फिल्डिंग. टाळ्या वाजतात कारण की क्रिकेट सातत्याने तुम्हाला पाहायला मिळतोय. पाठिंबा भरपूर आहे आणि नक्कीच आपण जर पाहिलं तर सोमजाई श्रीवर्धन हा संघ खेळतोय. त्या संघ मालक प्रतीक देवेकर, अजिंक्य पाटील त्याच्या माध्यमातून जे टी शर्ट तुम्ही पाहतायत पुरस्कृत करण्यात जरूर आलेत. राईट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती रियान. सिंगलने इथे धावा बनतायत आणि सिंगल अगदी कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट, पूर्णपणे माइंड सेट प्रॉपर सेट केलेला आहे टीम बॅटिंग करत असताना. दोन्ही बॅटरने पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर होते. इथे कॅच ड्रॉप झाली आहे. साई तिकडे होते. चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये परंतु काही हरकत नाहीये. एफर्ट्स फार चांगले आहेत. बॅक टू बॅक 3 सिंगल या ओव्हरमध्ये देखील आले. शेवटचे 2 बॉल. सकाळचं 17 पुन्हा एकदा बॉल तयार. आतमध्ये आलेला बॉल पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. आता थोड्याच वेळानंतर मी तर म्हणेन इकडे भरपूर वेळानंतर हा डॉट बॉल पाहायला मिळतोय स्कोर कार्ड वरती, कारण की बाकीच्या बॉलवरती जर विचार केला तर प्रत्येक बॉलवरती सिंगल मात्र आली आहे. भरपूर वेळानंतर डॉट बॉल. आता देखील इथे चूक घडली आहे. टर्न तर झाला होता बॉल आणि इकडे पाहावं लागेल मैदानावरती घडलंय काय. डिसिजन पेंडिंग. अजूनही निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये. म्हणजे चर्चा होईल, डिस्कस होईल, तदनंतर जे काय निर्णय आहे ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. फलंदाज इथे होतील बाद आणि लालच बुरीवाला आहे. अकरा धावा फलकावरती आणि आता शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल आहे. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. अक्षय पुसाळकर आता स्ट्राईक एंडला बॅटर. एक स्टारकास्ट खेळाडू म्हणून ज्याची ओळख राहिली आहे मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. आता शेवटचा बॉल फेस करण्यासाठी 11 धावा फलकावरती लागले गेलेत. 11 ऑन ए बोर्ड. बॉल तयार. राईट आर्म राऊंड विकेट.
रियान बॉलिंग मार्क वरती आहेत. राईट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा बॉल तयार. चला थोडंसं स्पीडअप करा, वेळ घेऊ नका दोन्ही टीम्स, विनंती आहे. राईट आर्म राऊंड विकेट पुन्हा एकदा. चला टीम सोमजय श्रीवर्धन, वेळ घेऊ नका, आपल्याला बऱ्याच मॅचेस कव्हर करायचे आहेत. राईट आर्म राऊंड विकेट. पुढचा बॉल यावेळेस देखील टर्न झालाय. लेग कटर बॉल टाकण्यात आला. एक सिंगल तर कंप्लीट. दुसरा धाब्याचा कॉल आणि इकडे 2 धावा नक्कीच कंप्लीट झाल्या. 2 धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. 13 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरा कंप्लीट आणि तब्बल 13 धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर विचार केला तर 6 धावा खर्च केल्या तुषारने. षटक क्रमांक दुसरा तिथे टाकण्यात आलं रियानचं, तिथे 7 धावा खर्च केल्या. चला सोमजय श्रीवर्धन टीम मीटिंग नको, तुषार अँड टीम वेळ घेऊ नका, स्पीडअप करा प्लीज. बॉलिंग मार्कवरती इथे आमंत्रित करण्यात आले तेजसला. षटक क्रमांक 3. ओव्हर नंबर 3. षटक क्रमांक 3 तेजस बॉलिंग मार्कवरती आहे. स्ट्राईक एंडला सामी त्यांना आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला अक्षय पुढे येऊन खेळलेत. कव्हर्सला एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. डायरेक्ट हिट केलाय. इकडे चुकी घडली. डायरेक्ट हिटर केलं होतं परंतु या 2 धावा मिळतात आणि या 2 धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये चेंजेस. पंधरा धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रेट गोलीचा वेगाने यावेळेस बॉल तर आला होता परंतु फिल्डिंग क्या बात आहे, कमाल, कौतुक करावं लागेल खरं. तुषारचा आज फार चांगली कामगिरी करतोय. फिल्डिंग मध्ये पूर्णपणे स्वतःला झोकून टाकलंय या मैदानाच्या आतमध्ये. सोळा धावा 16 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 3. 16 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागले गेले आहेत. पुढचा बॉल लोवर फुल टॉस बॉल आणि चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये आणि ते बॉल थांबणार. चौकाराने इथे संजीवनी देण्याचं काम केलं या स्कोर कार्डला. अगदी लेट पण थेट इथे सिंगल आली आहे. पुश करो खुश रहो. एक सिंगल इथे स्कोर कार्ड वरती ऍड होईल आणि धावफलक जम पोहोचेल तब्बल 21. 21 ऑन बोर्ड. शुभ संख्या 21 धावा धावफलकावरती आहे. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. 21 धावा धावफलकावरती जोडले गेलेत आणि फलंदाज सामित बॅक टू डकआउट. अजून एक धक्का लागलाय. संगीत तुम्ही ऐकतायत समजाई आईचं आणि खेळताना तोच संघ नागपूरमध्ये खेळतोय. समजाई श्रीवर्धन एका बाजूला या नावाने या संघ उतरलाय, दाखल झालाय आणि ते बांधण्याचं काम आज मात्र केलंय. आमचे प्रतीकजी देवेकर असतील, अजिंक्य पाटील च्या माध्यमातून संघ या नागपूरमध्ये खेळतोय. बॉलिंग मार्कवरती श्रेयस, युवा खेळाडू, युवा उभरता सितारा
सध्याच्या घडीला भरपूर चर्चेत ट्रेंडिंगला असणारा हा गोलंदाज श्रेयस बॉलिंग मार्कवरती आहेत. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन, महत्वाची विकेट. न्यू बॅटर मैदानात 7 मध्ये पाहतोय अरबाज, संघाचे कॅप्टन सर सेनापती अरबाज आणि फरदीन ही जोडी आता मैदानात 7 मध्ये. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली आहे श्रेयसला, परंतु इथे पुढे कशा प्रकारची कामगिरी करतोय, कशा प्रकारची गोलंदाजी करतोय हे पाहणे गरजेचं राहील. ओ क्लीन बोल्ड, दांडी 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 कुल कारनामे केले तिथे. फलकावरती गोलंदाज ऑन हॅट्रिक आहे. 2 बॉल मध्ये 2 विकेट घेतले आहेत. पहिल्याच 2 बॉलवरती 2 विकेटचं प्रदर्शन दाखवलंय श्रेयसने. सोटा पाकिट बडा धमाका, कमी वयामध्ये मोठं नाव कमवणारा असा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये श्रेयस ऑन हॅट्रिक. हॅट्रिक संपादित करेल का या स्पर्धेमध्ये, आपलं नाव वर्चस्व ठेवेल का, टिकवेल का, ते पाहणे गरजेचं राहील. स्ट्राईक एंड वरती बराच अनुभव असलेला फलंदाज नासिर स्ट्राईक एंडला. ऑन हॅट्रिक, गोलंदाज तयार. पुढचा बॉल अलंग विथ कार्पेट फटका सजवलाय. 2 धावा मिळतात आणि 2 धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 23 या धावसंख्येवरती. 23 ऑन ए बोर्ड. 23 धावा फलकावरती आहेत. शेवटच्या अजूनही 2 बॉल उर्वरित आहेत. टू गो. लास्ट 2 बॉल ऑफ द ओव्हर ऑफ द इनिंग. पहिल्या इनिंग मधील पूर्वार्धाच्या खेळामधील शेवटचे 2 बॉल. 23 धावा फलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात. बॉल या राईट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा श्रेयस. पुढचा बॉल सरळ खेळलेत आणि एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 24 ऑन ए बोर्ड. शेवटचा बॉल आहे. 4 बॉलचा खेळ कंप्लीट झालेला आहे. आखरी गेम शेष. शेवटचा बॉल. या बॉलवरती काय घडणार आहे, टार्गेट सेट करणारा हा बॉल पाहायला मिळतोय. एका बाजूला फाईट करत असताना सोमजाई श्रीवर्धन त्याच्या अगेन्स्ट फाईट करतोय. टीम MJ फायटर्स एका बाजूला, गौरव बोरकर दुसऱ्या बाजूला, तुषार चौलकर. एक चांगला बॅटल. स्टारकास्ट खेळाडूंची यादी तुम्हाला दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळते आणि जेवढे सगळे या श्रीवर्धन मधील चांगले खेळाडू आहेत ना, एकमेकांच्या आता विरोधात खेळतात. चांगली फिल्डिंग संचित यांची झाली आहे आणि इकडे एक सिंगलच मिळेल. सिंगलच्या व्यतिरिक्त काही मिळणार नाहीये. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 25 आणि आता येणारे 20 बॉल आणि 26 धाव्यांची गरज आहे सेकंड इनिंग मध्ये.
होईल तसं की आपण पाहिला जिथे धावा बनल्यात 25 आणि आता 26 धाव्यांची आवश्यकता आहे उत्तरार्धाच्या खेळामध्ये. स्ट्राईक एंडवरती प्रथमेश मयेकर आणि नॉन स्ट्राईक एंडवरती तुषार चौलकर. बॉलिंग मार्कवरती अरबाज यांना आपण पाहतोय. मॅच ऑन. पुनश्च एकदा लेट्स प्ले. ग्रीन सिग्नल अंपायरच्या माध्यमातून पहिला बॉल बसून खेळलेत आणि इकडे हे 2 धावांनी सुरुवात केली आहे. सुरुवात चांगली दमदार पाहायला मिळते. प्रथमेश मयेकर तुषार मैदानावरती आहे तोपर्यंत किती धावा बनवू शकतात हे कॉन्फिडन्स हे विश्वास मात्र टीमला नक्कीच आहे. 26 धावांचा पाठलाग केलाय करायचा आहे. अजून एक फटका दमदार आणि यावेळेस मासूम चेहरा लेकिन वार बॅटिंग फार दमदार होती. दमकम दाखवलाय मैदानाच्या आतमध्ये. प्रथमेश मयेकरचा क्लास दाखवत असताना आता मैदानाच्या आतमध्ये सुरुवात मात्र धमाकेदार केली आहे. तुम्ही देखील मारू शकता आम्ही देखील मारू शकतो ते आता मात्र सांगितलंय. ईट का जवाब पत्थर से देते हुए प्रथमेश मयेकरच्या बॅट मधून आलेली सुरुवात धमाकेदार. अरबाज वरती इथे एअर स्ट्राईक केली आहे. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. 2 बॉल मध्ये इथे 6 धावा नक्कीच एकवडल्या गेल्यात. राईट अराउंड विकेट. पुढचा बॉल. ओ क्या बात आहे. इथे पाहावं लागेल चुकीचा थ्रो पाहायला मिळतोय. नोचा कॉल आला अंपायरच्या माध्यमातून म्हणजे 9+1 2 धावा इथे ऍड होतील आणि आता 8 धावफलक जाऊन पोहोचेल 8 या धावसंख्येवरती. 8 ऑन ए बोर्ड. चुकी आणि चुकी वारंवार घडत चालली आहे मैदानाच्या आतमध्ये. 8 धावा धावफलकावरती आहेत. येणारे आता 18 बॉल आणि 18 धाव्यांची गरज. मॅच आता फिरली आहे. कलाटने दिले या मॅचला पहिल्याच ओव्हरमध्ये सुरुवात फार विस्फोटक केली आहे. आता स्ट्राईक एंडवरती तुषार. पुढचा बॉल बॅकफुट लावून एक्स्ट्रा कव्हरला खेचलाय परंतु फिल्डर तैनात आहे. 9 धावा धावफलकावरती जोडले गेलेत. 9 ऑन ए बोर्ड. पुढचा बॉल फुल टॉस बॉल होता. ओ फिल्डर तिथे तैनात. चांगली फिल्डिंग तिथे मात्र केली आहे. क्या बात आहे. अक्षयचं खरंच कौतुक करावं लागेल. जरी गोलंदाजी नसेल होत तरी देखील आपण पाहतोय अक्षय चांगली फिल्डिंग करतोय. शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात अरबाजनं. शेवटचा बॉल ऑन साइडला परंतु फिल्डिंग क्या बात आहे नासिर भाई. फिल्डिंग लाजवाब. टाळ्या वाजतायत कारण की आपण जर पाहिलं जरी समोरचा संघ असला तरी फिल्डिंग साठी टाळ्या वाजतायत. 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 ऑन ए बोर्ड. 1 और 11 डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झाले. आता विचारात पडलेत कोणाला इथे आमंत्रित करावं गोलंदाजीसाठी परंतु इथे आय थिंक गौरवने हा बॉल हातामध्ये घेतला आणि सांगितलंय मी इथून पुढे या मॅचला कमबॅक करून देऊ शकतो. आपल्या संघाला विश्वास दाखवलाय आणि तो आता विश्वास सार्थ ठरेल का या मॅच मध्ये. ओरो बोरकर बॉलिंग मार्कवरती एक चांगला बॅटल पाहायला मिळणार आहे. समोर जर आपण पाहिलं दोन्ही विस्फोटक बॅटर मैदानात साथ मध्ये तुषार आणि प्रथमेश ही जोडी. अकरा धावा धावफलकावरती आहेत. येणारे 15 बॉल आहेत आणि 15 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. 15 बॉल 15 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करत असताना टीम सोमजाई श्रीवर्धनला. पहिला बॉल आणि इथे पहिल्याच बॉल वरती चला निर्णय काय अंपायर. फलंदाज बाद होतील आणि तुषार यांना परतावं लागेल मैदानात.
थँक्यू, धन्यवाद डीजे. येणाऱ्या 11 बॉल आणि 13 धावांची गरज आहे. 13 धावांवरती धावफलक स्थिरावलाय. एक बंधू मैदानाचा बाहेर गेले, दुसरे बंधू आता मैदानावरती पाहायला मिळतात. साई मांजरेकर स्ट्राईक एंडला बॅटर. राईट आर्म राउंड विकेट. गौरव बॉलिंग मार्क वरती आहेत. परत यार हलक्या हाताने ड्राईव्ह स्ट्राईक रोटेट केली आहे. शेवटचा बॉल होता आणि ते स्ट्राईक नक्कीच रोटेट झाली आहे. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 14. आता येणारे 10 बॉल आणि 12 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्क वरती कोण येतोय? अक्षयला इथे आमंत्रित करण्यात आलंय. येणारे आता 10 बॉल 12 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये कोण बनेल या मॅचचा सिकंदर? मेहनत दोन्ही साइडनी चालू आहे. मॅच कधी एका बाजूने झुकते तर मॅच कधी दुसऱ्या बाजूने झुकते. मॅच कधी श्रीवर्धन कडे चालली आहे तर मॅच कधी आपण पाहतोय फाईट करत असताना एमजे फायटर्स कडे चालली आहे. सकाळचं सत्र अगदी या स्पर्धेचं खऱ्या अर्थानं पाहिलं तर शुभमय सकाळ आणि शुभमय सकाळ मध्ये अशी हाय व्होल्टेज सामनाला सुरुवात करत असताना आपल्याला पाहायला नक्कीच मिळतोय. कारण की दोन्ही टॉप क्लास संपूर्ण रायझिंग स्टार मी तर म्हणेन या मॅच मध्ये खेळतात आणि श्रीवर्धनचे तारे सितारे आता मैदानाच्या आतमध्ये लढत देत असताना एकमेकांच्या विरोधात सातत्याने बाहेर जेव्हा संघ खेळत असतो श्रीवर्धन या नावाने तेव्हा एकाच संघातून खेळत असतात, परंतु आता एकमेकांच्या विरोधात. इकडे पाहावं लागेल काय घडलंय तरी काय मैदानाच्या आतमध्ये. सर थर्ड अंपायर DRS आपण चेक करूया. टेक्नॉलॉजीचा वापर इथे करणार आहोत. दूध का दूध पाणी का पाणी जे काय निर्णय असेल ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. कुठल्याही खेळाडूवरती किंवा कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही हे देखील दखल पूर्णपणे आयोजन कमिटीने घेतलाय. त्यामुळेच आपण टेक्नॉलॉजीचा वापर करून जे काय निर्णय असेल ऑन स्क्रीन ते आपण नक्कीच देऊ. आणि बघा पंचांचा निर्णय अंतिम असेल, जे काय निर्णय असेल ते तुम्हाला मान्य करावं लागेल कारण की तुमच्यासाठीच डाऊटफुल होतं. त्यामुळे आपण थर्ड अंपायरची मागणी केली आणि जे काय डिसिजन आहे ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. येस इट इज अ वाईड बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. पंधरा धावा फलकावरती आहेत. 15 ऑन ए बोर्ड. पुढचा बॉल कव्हर्सला फटका सजवलाय. चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये. आणि मॅच मध्ये ट्विस्ट आहे, कहाणीमध्ये ट्विस्ट आहे. कलाटणी आली या मॅचला. आता मॅच होती कुठे आणि आता नेऊन ठेवली कुठे. या चौकारानं पूर्णपणे या मॅचचं चित्र बदलून टाकलंय. धावफलक जाऊन पोहोचलाय 19 ऑन बोर्ड. इथून पुढे फक्त 7 धावांची आवश्यकता आहे. येणारे 9 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. आता बॉल जास्त आहेत आणि धावा कमी आहेत. 9 बॉल 7 धावांची गरज. बॉल तयार अक्षय पुसाळकर. ही क्षमता आहे, कमबॅक होऊ शकतो इथून पुढे. जर इथून पुढे विकेट किंवा डॉट आली तर इथून पुढे मॅच मध्ये देखील चेंजेस तुम्हाला पाहायला मिळू शकतात. कारण की अशा बऱ्याच मॅचेस अक्षयने काढून दिलेत आपल्या संघाला. बॉल तयार. पुढचा बॉल आडव्या बॅटने अल्लंग विथ कार्पेट फटका सजवला होता. फिल्डिंग चांगली आहे तिथे पाहायला मिळते. सिद्धार्थ होते, क्या बात आहे. सिद्धार्थ चांगली फिल्डिंग तिथे केली सिद्धार्थने. राईट आर्म ऑफ द विकेट. पुढचा बॉल स्ट्राइक एंड वरती प्रथमेश. इकडे नोचा कॉल आलाय. नोचा कॉल आलाय. एक्स्ट्रा नक्कीच एक मिळेल. दाफल जाऊन पोचेल
21 फक्त 5 धावा दूर विजयापासून आज संघ पाहायला मिळतोय. हो, स्विंग अँड मिस, टप्पा पडला, तदनंतर स्लाइटली टर्न बॉल आणि इथे डॉट बॉल येतोय. टप्प्यावरती गोलंदाजी आता होतीये. 3 बॉलचा खेळ इथे कंप्लीट झालेला आहे. अजूनही या षटकामध्ये 2 बॉलचा खेळ बाकी आहे. म्हणजे 7 बॉल आणि इथून पुढे गरज असेल अजूनही 5 धाव्यांची. 7 बॉल 5 धाव्यांची गरज. पुढचा बॉल, फटका चांगला आहे, फिल्डर देखील आहेत एक्स्ट्रा कव्हरला आणि इकडे एक सिंगल मेल. येणाऱ्या आता 6 बॉल आणि 4 धाव्यांची गरज आहे. 22 धावा धाव फलकावरती आहेत. 6 बॉल आणि 4 धाव्यांची गरज. इथून पुढे जर हा बॉल डॉट आला तर मॅच मध्ये अजूनही मी म्हणेन तर वापसी करू शकतो टीम MJ फायटर्स. स्वतःवरती इथून पुढे विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. कमबॅक कसं करावं ते तुम्हाला स्वतःवरती इथे सिद्ध करणं फार गरजेचं आहे. येणाऱ्या आता 6 बॉल आणि 4 धाव्यांची आवश्यकता आहे. बॉल तयार. इकडे वाईड बॉल आलाय. आता येणारे 6 बॉल आणि 3 धाव्यांची गरज. एक्स्ट्रा आल्यात या ओव्हरमध्ये. आता डॉट बॉल आलाय. आता येणारे 5 बॉल आणि 3 धाव्यांची गरज. 2 वाईड जर आले नसते त्याचे थोडंसं चित्र वेगळं असतं. जर चौकार आला नसता तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. 3 एक्स्ट्रा धावा आल्या, तदनंतर एक चौकार देखील चुकीची गेली. म्हणजे टोटल आपण जर पाहिलं तर इथे तो चौकार किंवा एक एक्स्ट्रा जरी वाचली असती ना तर या मॅच मध्ये थोडंसं वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. परंतु आता येणारे 5 बॉल आहेत आणि अजूनही 3 धाव्यांची आवश्यकता आहे. समोर आपण जर पाहिलं तर नासिर सारखा गोलंदाज आहे. कमबॅक देखील होऊ शकतो. क्रिकेट अनप्रेडिक्टेबल खेळ आहे हे सातत्याने आपण म्हणत आलोय आणि आता देखील इथे अनप्रेडिक्टेबल मॅच सध्याच्या घडीला चालू आहे. कोणाच्या बाजूनी मॅच झुकेल हे सांगू शकत नाहीये. क्रिकेट आहे, कारण की एका क्षणावरती हसवतं तर दुसऱ्या क्षणावरती रडवतं, ते म्हणजे क्रिकेट आहे. पाच बॉल आणि 3 धाव्यांची आवश्यकता मैदानात 7 मध्ये. राईट आर्म राऊंड विकेट. पहिला बॉल फुल टॉस बॉल. एक सिंगल तर मिळाली आहे. आता येणारे 4 बॉल आणि 2 धाव्यांची गरज आहे. 4 बॉल आणि 2 धाव्यांची आवश्यकता आहे फक्त. विजयापासून 2 धावा दूर हा संघ पाहायला मिळतोय. टीम सोमजाई श्रीवर्धन. साई मांजरेकरनी फार चांगली बॅटिंग केली आहे. बॉल तयार. राईट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा बॉल तयार. पुढे येऊन खेळल्यात. स्टेप आउट झाले होते आणि इथे उंगली उपर परतावं लागेल साई मांजरेकरला मैदानाचा बाहेर. तीन बॉल आणि 2 धावेची गरज या मॅच मध्ये आहे. या बॉल वरती पूर्णपणे मॅच डिपेंडंट आहे. हा बॉल जर इथून काढला तर 2 बॉल 2 वरती मॅच येऊन थांबणार आहे. येणारे आता 3 बॉल आणि 2 धावेची गरज. 3 बॉल 2. जिंकेल कोण? एका बाजूला सोमजाई श्रीवर्धन, दुसऱ्या बाजूला MJ फायटर्स. स्टारकास्ट खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बाजूनी खेळतात. 3 बॉल 2. इकडे चौकार आणि सामना फिनिश.